नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, भारतातले जवळपास 80% छोटे आणि मध्यम उद्योग एका खूप मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. ते म्हणजे ते आपला बिझनेस अक्षरशः अंधारात चालवत आहेत. आज आपण बघूया हे असं का होतंय आणि यावर उपाय काय आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 80%. हा आकडा खरंच धक्कादायक आहे, नाही का? याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की करोडो बिझनेस ओनर्सना त्यांच्या कंपनीचं आर्थिक आरोग्य नेमकं कसं आहे हेच माहीत नसतं आणि यामुळे ते नकळतपणे खूप मोठ्या फिनॅन्शियल रिस्क घेत असतात. या परिस्थितीचं वर्णन करायचं झालं तर एक परफेक्ट उदाहरण आहे. हे अगदी स्पीडोमीटर किंवा फ्यूल गेज शिवाय गाडी चालवण्यासारखं आहे. जरा विचार करा, आपण गाडी चालवतोय पण आपला स्पीड किती आहे किंवा गाडीत पेट्रोल किती उरले हेच आपल्याला माहीत नाहीये. बिझनेसचंही अगदी तसंच झालंय. ही स्लाईड बघा, ही आधीची स्थिती अगदी बरोबर दाखवते. या जुन्या गाडीसारखेच कित्येक बिझनेसमन फक्त त्यांच्या बँक बॅलन्सवर किंवा जुन्या विस्कळीत एक्सेल शीट्सवर अवलंबून राहतात. प्रॉब्लेम हा आहे की हा सगळा डेटा जुना असतो, कालबाह्य असतो आणि मग यावर आधारित निर्णय घेणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखंच आहे. सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहितीये? ती म्हणजे वेळेवर माहिती न मिळणं. म्हणजे अनेक जण महिन्याच्या किंवा त्रिमाहीच्या शेवटी आपले हिशोब बघतात. पण तोपर्यंत काय होतं? एकतर एखादी चांगली संधी हातातून निघून गेलेली असते किंवा एखादं मोठं आर्थिक संकट दारात उभं ठाकलेलं असतं. थोडक्यात, जुन्या डेटावर घेतलेले निर्णय आजच्या तारखेत काहीच कामाचे नसतात. आणि ह्याचा परिणाम तो खूप गंभीर असू शकतो. सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे कॅश फ्लोचं मिसमॅनेजमेंट. म्हणजे आपल्या ग्राहकांकडून पैसे यायला किती दिवस लागतायत किंवा आपल्याला पुढे कोणाला किती पैसे द्यायचे आहेत याचा ट्रॅकच नसतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कॅश फ्लोमध्ये गडबड होणं हे MSMEs फेल होण्यामागचं एक सर्वात मोठं कारण आहे. इथे एक मानसिक अडथळा पण आहे. खूपशा बिझनेस ओनर्ससाठी ना, अकाउंटिंग म्हणजे फक्त टॅक्स भरण्यासाठी करायचं एक किचकट काम, एक डोकेदुखी. पण खरं सांगायचं तर तुमचा अकाउंटिंग डेटा हा एखाद्या खजिन्याच्या नकाशासारखा आहे. तो तुम्हाला तुमचा बिझनेस कुठे आणि कसा वाढवायचा हे दाखवू शकतो. पण दुर्दैवाने याच गोष्टीकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केलं जातं. आणि मग येतो प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा. तो म्हणजे महत्वाचे इंडिकेटर्स, ज्यांना आपण KPIs म्हणतो, ते ट्रॅकच न करणं. KPIs म्हणजे काय? तर सोप्या भाषेत तुमच्या बिझनेसचं हेल्थ चेकअप करणारे नंबर्स. हेच जर माहीत नसतील तर बिझनेसची वाढ ही प्लॅनिंगने नाही तर फक्त अंदाजावर आणि नशिबावर अवलंबून राहते. एखाद्या वादळात सापडलेल्या नावेसारखी अवस्था होते. आता या टेबलकडे बघा. इथे काही महत्वाचे KPIs दिले आहेत. उदाहरणार्थ नेट प्रॉफिट मार्जिन. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही भरपूर सेल करूनही तुमचा बिझनेस तोट्यात असू शकतो. किंवा समजा तुमचे डेप्टर डेज जास्त आहेत. याचा अर्थ तुमचे पैसे मार्केटमध्ये खूप जास्त दिवस अडकून पडले आहेत, जे बिझनेससाठी धोक्याची घंटा आहे. या आकड्यांशिवाय आपल्या बिझनेसची खरी आर्थिक स्थिती कळणंच शक्य नाही. इथे दोन पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे जुनी पद्धत, जिथे निर्णय फक्त मला वाटतं किंवा माझ्या अनुभवानुसार यावर घेतले जातात. आणि दुसऱ्या बाजूला आहे नवीन स्मार्ट पद्धत, जिथे प्रत्येक निर्णय हा ठोस आकड्यांवर, डेटावर आधारित असतो. तर मग प्रश्न उरतो की या अंधारातून बाहेर कसं पडायचं? या समस्येवर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे, आणि तो खूप प्रभावी आहे. आणि तो उपाय आहे CFO डॅशबोर्ड. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या व्यवसायाचं एक स्मार्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे. हे तुमची सगळी महत्त्वाची आर्थिक माहिती एकाच ठिकाणी रिअल टाईममध्ये दाखवतं. तुमचा अकाउंटिंग डेटा हा फक्त आकडा न राहता निर्णय घेण्यासाठीची ताकद बनतो. हे बघा, हा CFO डॅशबोर्ड म्हणजे जसं काही गाडीचं आधुनिक कंट्रोल पॅनल. हे तुम्हाला फक्त बँक बॅलन्स नाही, तर तुमचा नफा तोटा, तुमचा कॅश फ्लो, तुमची इन्व्हेंटरी सगळं काही एकाच ठिकाणी एकाच वेळी दाखवतं, आणि तेही लाईव्ह. या डॅशबोर्डमुळे काय होतं तर तुमच्या मनातले महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, त्याची उत्तरं तुम्हाला लगेच मिळतात. जसं की आपलं कोणतं प्रोडक्ट सगळ्यात जास्त प्रॉफिट देतंय, किंवा कोणते क्लायंट पेमेंटला सारखा उशीर करतायत, किंवा अगदी दर महिन्याचा खर्च भागवण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती कमाई करायला हवी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर मिळतात. मग निर्णय घेणं किती सोपं होईल विचार करा. चला, एकदा जुनी पद्धत आठवूया. आधी टॅली किंवा एक्सेलमध्ये डेटा टाका.
मग फक्त टॅक्स फायलिंगच्या वेळी रिपोर्ट काढा, मग त्या जुन्या माहितीचं विश्लेषण करा आणि मग कुठेतरी उशिरा निर्णय घ्या. किती वेळखाऊ आणि निष्प्रभ प्रोसेस आहे ही. आणि आता ही आधुनिक डॅशबोर्ड आधारित पद्धत बघा. इथे सगळं ऑटोमॅटिक आहे, सगळं रिअल टाईम आहे. तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कामगिरीवर सतत लक्ष ठेवू शकता. यामुळे तुम्ही फक्त संकटावर रिॲक्ट नाही करत, तर तुम्ही भविष्याचं प्लॅनिंग करू शकता. हा एक प्रचंड मोठा आणि सकारात्मक बदल आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही टेक्नॉलॉजी आता MSMEsच्या आवाक्यात आलीये. झोहो बुक्स, ॲनालिटिक्स टूलसोबत टॅली प्राईम किंवा ओडू ERP सारखे आधुनिक क्लाउड प्लॅटफॉर्म्स तुमचा सगळा आर्थिक डेटा एकत्र आणतात. त्यामुळे असे पॉवरफुल डॅशबोर्ड बनवणं आता खूप सोपं झालंय. आणि हे आहे त्या बदलाचं अंतिम चित्र. एक आधुनिक गाडी एका मोकळ्या स्पष्ट रस्त्यावर आत्मविश्वासानं पुढे चालली आहे. हा तोच बिझनेस आहे जो आता डेटा आणि माहितीच्या ताकदीवर चालतोय आणि वेगाने प्रगती करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? ह्या CFO डॅशबोर्डमुळे 3 गोष्टी मिळतात. एक, स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी. दुसरं, वेग म्हणजे स्पीड. आणि तिसरं, नियंत्रण म्हणजे कंट्रोल. हे 3 स्तंभ कोणत्याही बिझनेसच्या लाँग टर्म ग्रोथसाठी आणि स्थिरतेसाठी प्रचंड आवश्यक आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास आहे अंधारात चाचपडण्यापासून ते आत्मविश्वासाने विकासाच्या दिशेने गाडी चालवण्यापर्यंतचा. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न. या वेगाने बदलणाऱ्या जगात आपला बिझनेस फक्त टिकून राहण्यासाठी धडपडत राहणार की योग्य टूल्स वापरून आत्मविश्वासाने प्रगतीच्या हायवेवर धावणार? निर्णय तुमचा आहे. विचार नक्की करा.